महाशिवरात्र देशभरात अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते। दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त पंचवटीतील कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे लक्षात घेऊन या पार्श्वभूमीवर कपालेश्वर मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीस मंदिर परिसरात बंदी घालण्यात आली आहे। वाहतूक विभागाने बुधवारी सायंकाळी याबाबत अधिसूचना काढली आहे। शुक्रवारी महाशिवरात्री निमित्त शहरासह जिल्ह्यातील भाविक कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली। वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। महाशिवरात्री निमित्त कपालेश्वर मंदिरापासून पंचवटी कारंजा, ढिकले वाचनालय, सरदार चौक, काळाराम मंदिर या मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे। मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचा निर्णय नाशिक शहर पोलिसांनी घेतलाय। याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी अधिसूचना जारी केली आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन उपायुक्त बच्छाव यांनी केले। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।